चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत ही कंटोळ्याची भाजी. याला कंटोळे म्हणतात किंवा कटोले सुद्धा म्हटले जाते. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं दिले जातात. तर ही भाजी श्रावण महिन्यातच मिळते, म्हणजे पावसाळ्यातच मिळते. आणि ही भाजी जर खाल्ली ना, हिचे गुणधर्म खूप छान आहेत. औषधीयुक्त भाजी म्हटली जाते हिला. दिसायला म्हटलं तर अशी मिनी कारल्यासारखी दिसते. तर या पद्धतीने उभी चिरून घ्यायची आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व कोरडे करून घेतलेले आहेत. धुताना मिठाच्या पाण्यात धुवून घ्या. तुम्ही हवं तर यातल्या बिया काढू शकता. मी काढल्या नाहीत, कारण की जेव्हा भाजी पूर्ण शिजते ना, तेव्हा यात ह्या ज्या बिया असतात ना, ते खायला इतक्या छान लागतात भाजीसोबत, म्हणून मी ह्या काढलेल्या नाहीत. तर ही भाजी खा आणि सर्व आजार दूर ठेवा. पावसाळ्यामध्ये बरेच आजार उद्भवतात, पण ही भाजी खूप छान आहे बनवायला आणि करायला पण खूप सोपी आहे. तर तुम्ही एक वेळेस जर बनवून बघितली नाही तर आवर्जून कराल. चिरताना या पद्धतीने बारीक चिरून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही, या ठिकाणी मी अर्धा किलो हे कंटोळे वापरलेले आहेत. तुम्ही कमी जास्त प्रमाणात बनवू शकतात. हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. आता हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं. यामध्ये तुम्ही ओलं खोबरं, कांदा वापरू शकतात. तर आमच्या घरी हिरवी मिरची आणि लसणाचीच भाजी आवडते ही. आणि ही सुकी भाजी खूप छान होते. थोडं तेल घातलेलं आहे, मोहरी घातलेले आहेत, जिरं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरवी मिरची लसणाची पेस्ट घालायची आहे. मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता वरनं घालायचा, म्हणजे ना जेव्हा तेलात टाकतो ना तो जास्त तडतडत नाही आणि बाहेर पण उडत नाही. हिरवी मिरची तुम्ही नसेल खात तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट पण वापरलं तरीही चालेल. हळद घातलेली आहे, गरम मसाला आहे आणि थोडा सब्जी मसाला आहे, धनेपूड आहे. आता हे एक वेळेस परतून घ्यायचं आहे. आणि ही भाजी ना पाणी टाकल्याशिवाय छानपैकी शिजते. आता जे आपण कंटोळे चिरून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आहेत. तर जेव्हा सकाळी घाई असेल ना, तेव्हा तुम्ही अशी भाजी बनवून ठेवू शकतात किंवा डब्याला पण देऊ शकतात. पटकन होते, पटकन शिजते आणि चवीला खूप छान लागते. मुलांसाठी तर हेल्दी ऑप्शन आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला आवर्जून द्या आणि खरंच मुलांसाठी ही खूप छान आहे. त्यांना आवर्जून खाऊ घाला ही भाजी. ही पावसाळ्यातच मिळते. असं म्हणतात ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे, पायांचा त्रास आहे, त्यांनी ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे. तर लगेच मीठ टाकायची घाई करायची नाही. याप्रमाणे परतून घ्यायचं आहे. जशी जशी परतणार ना तशी तशी ही भाजी कमी कमी होत चालते. म्हणजे जेव्हा आपण मीठ घालणार ना तेव्हा अंदाज येतो ह्याचा. आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं याला शिजू देणार आहोत. झाकण ठेवून ठेवून आपल्याला ही परतत राहायची आहे. तर बघू शकता अजून भाजी झालेली नाही. भाजी व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे. मीठ टाकण्याची अजिबात घाई करायची नाही. तर बघू शकता भाजी खूप होत आलेली आहे छानपैकी. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर बघू शकता भाजीचा रंग चेंज झालेला आहे. त्यानंतरच मी इथं मीठ वापरलेलं आहे. आता एक वेळेस परतून घ्या. भाजी होत आलेली आहे, म्हणजे भाजी झालेली आहे. तर यावरती मस्त कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रानभाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.